चला नमस्कार, मी पियुष थोरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची आणखीन एक अपडेट बघणार आहोत, ज्याच्यामध्ये आपला महत्त्वाच्या ज्या वॅकन्सी आहेत त्या तुमच्याशी डिस्कस करणार आहे। जवळपास ही तिसरी महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंटची प्रोसेस ही थोड्या दिवसामध्ये राबवली जाऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे हे जे डॉक्युमेंट्स आहे हे पेपरमध्ये पब्लिश झालेली महत्त्वाची एक नोटिफिकेशन म्हणता येईल किंवा एक महत्त्वाची बातमी ती डिस्कस करूया। त्याच्यानंतर हे दुसरं एक PDF जे की जनमाहिती अधिकाराच्या अंतर्गत एका विद्यार्थ्यांनी मागवलेली माहिती आहे, ज्याच्यामध्ये जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्याच्या एकूण पोस्ट किती असणार आहेत तुमच्या डिपार्टमेंट वाईज। त्याच्यामध्ये आपलं आरोग्य विभागाचं डिपार्टमेंटसुद्धा आहे, त्याचबरोबर बाकीचे सुद्धा वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत। कुठल्या पोस्ट आहेत, त्याच्या किती जागा रिक्त आहेत आणि एकूण मंजूर जागा किती आहे त्याची सर्व माहिती तुम्हाला या डॉक्युमेंट्समध्ये दिलेली आहे। तर ह्या महत्त्वाच्या दोन अपडेट आपण बघणार आहोत। सध्या तुमची जी महानगरपालिकेची नवी मुंबई महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंटची प्रोसेस आहे ती तुमची चालू आहे, तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। त्याच्यानंतर अमरावती महानगरपालिकेची सुद्धा तुम्हाला अपडेट दिली मी, आणि आता सध्या ही जी अपडेट असणार आहे ती आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। जवळपास ही तिसरी महानगरपालिका आहे ज्याच्यामध्ये रिक्रुटमेंटची प्रोसेस ही थोड्या दिवसामध्ये राबवली जाईल। आता महत्त्वाची सगळ्यात पहिल्यांदा आपण ही जी महत्त्वाचं कात्रण आहे पेपरमध्ये ते थोडक्यात इथून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। त्याच्यानंतर जी नेक्स्ट ॲडव्हर्टाइजमेंटची RTIच्या अंतर्गत माहिती आहे ती आपण डिस्कस करूयात। तर तुम्ही इथं बघू शकता KTMCत महानोकर भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 1076 जागासाठी लवकरच होणार भरती प्रक्रिया। तर तुम्ही इथं बघू शकता तांत्रिक कर्मचारी, त्याच्यानंतर डॉक्टरसह तृतीय चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या निम्म्याहून जागा रिक्त। सन 1995 नंतर होणारी ही पहिलीच मोठी संधी। TCS कंपनीच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। तर लक्षात आलं, TCS कंपनी जी आहे ही तुमची रिक्रुटमेंटची प्रोसेस कंप्लीट करेल, आणि 1995 पासून याच्यामध्ये जी आहे रिक्रुटमेंट प्रोसेस झालेली नाही। तर ही येणारी भरती आहे ही भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटची भरती तिथं असू शकते। सुमारे 3000 कोटीची उलाढाल असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांची वेगाने निवृत्ती होत असताना नव्या आकृतीबंधानुसार राज्य शासनाकडून 2021 मध्ये 775 कर्मचाऱ्यांच्या भरतीस मंजुरी देण्यात आली होती। तर 2021 मध्ये ही जी आहे तिथे 756 कर्मचाऱ्यांना त्याची मंजुरी देण्यात आली होती। मात्र मागील 4 वर्षाच्या काळात महानगरपालिकेतून 300हून अधिक कर्मचारी निवृत्त झाले, त्यामुळेच प्रशासनाकडून 1076 जागासाठी महानोकरीचे नियोजन करण्यात आलेले आहे। तर लक्षात येते जवळपास 1076 जागेसाठी आपल्याला ही रिक्रुटमेंटची प्रोसेस थोड्या दिवसामध्ये बघायला मिळेल। बाकीची खालची जी माहिती आहे सध्या आपल्यासाठी महत्त्वाची नाही। त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आला त्याच्यामध्ये महत्त्वाची माहिती दिलेली आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना तांत्रिक कर्मचाऱ्यापासून आरोग्य विभागातील डॉक्टर आणि तृतीय चतुर्थ कर्मचाऱ्यापासून ते लिपिकपर्यंतच्या निम्म्याहून जागा रिक्त असल्याचे प्रशासनाचा गाडा हाकताना दमछाक होत आहे। यामुळेच आकृतीबंध मंजूर करत नोकर भरतीचा मार्ग मोकळा करण्याची मागणी होत होती। राज्य सरकारने पालिकेचा आकृतीबंध 2021 मध्ये मंजूर करत 756 जागा भरतीसाठी परवानगी दिली असली तरी पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने या नोकर भरतीला विरोध करण्यात आला। तर लक्षात आलं 2021 मध्ये जी आहे ती 756 जागा मंजूर करण्यात आल्या होत्या, पण त्याच्यानंतर पुन्हा जे आहे ते कर्मचारी रिक्त झाल्यामुळे ही भरतीमध्ये आणखीन महत्त्वाची अपडेट झालेली आहे। आता पुढे आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची माहिती TCS तुम्हाला मी सांगितली, 1076 जागा सांगितल्या। आता सगळ्यात महत्त्वाचं हे जे डॉक्युमेंट्स आहे याच्यामधली महत्त्वाची माहिती आपण डिस्कस करूयात की येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला या महानगरपालिकेमध्ये कुठल्या पोस्ट बघायला भेटतील। 24/7/2024 या महत्त्वाच्या डेटला हे डॉक्युमेंट जे आहे किंवा रिप्लाय जो आहे तो जनमाहिती अधिकाऱ्याकडून रिस्पेक्टिव्ह विद्यार्थ्याला इथं भेटलेला होता। तर याच्यामध्ये खाली माहिती बघूयात आपण की कुठल्या कुठल्या पोस्ट आपल्याला थोड्या दिवसांमध्ये याच्यामध्ये बघायला भेटतील। पहिलं प्रशासकीय सेवा अशा प्रकारचा महत्त्वाचा संवर्गाचे नाव आहे, ज्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त याची जी टोटल मंजूर पदे आहे ती 24 आहेत आणि एकूण रिक्त पदे 17 तुम्ही बघू शकता। महानगरपालिका उपसचिव एक पद आहे, इथं वर्ग दिलेला तुम्ही बघू शकता, आणि नंतर मंजूर पदे किती आहेत आणि एकूण रिक्त पदे किती आहेत। त्याच्यानंतर विधी अधिकारी 2+2, समाज विकास अधिकारी 1+1, माहिती जनसंपर्क अधिकारी 1, इथं रिक्त मंजूर एकूण रिक्त पदामध्ये नाही आहे। मुख्य सुरक्षा अधिकारी 1+1 आणि उच्च श्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी असेल त्याच्यामध्ये 4 तुम्ही बघू शकता मंजूर पदे आहेत। त्याच्यानंतर लेखा व लेखापरीक्षण सेवामध्ये लेखा अधिकारी व लेखापरीक्षक अधिकारी म्हणजे टोटल जी मंजूर पदे आहेत ती टोटल 7 आहेत आणि एकूण रिक्त पदे 5 तुम्ही इथं बघू शकता। त्याच्यानंतर तांत्रिक सेवेचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये
उप अभियंता असेल, सहाय्यक अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता विद्युत असेल, उप अभियंता तांत्रिकी, त्याच्यानंतर बाकीच्या पोस्ट तुम्ही बघू शकता. सहाय्यक नगरचारकर, सिस्टीम मॅनेजर आणि सिस्टीम मॅनेजरच्या अशा प्रकारच्या इथं तुम्ही बघू शकता वर्ग आहे. आणि अशा प्रकारच्या एकूण रिक्त पदे आणि एकूण भरावयाची पदे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर उद्यान सेवामध्ये मुख्य उद्यान निरीक्षक असेल त्याच्या ह्या महत्त्वाच्या अपडेट. अग्निशमन सेवा असेल त्याच्यामध्ये सुद्धा अग्निशमन अधिकाऱ्याच्या ह्या अपडेट तुम्ही बघू शकता. सगळ्यात महत्त्वाचा आपला आरोग्य विभाग बघूयात आपण, ज्याच्यामध्ये मुख्य स्वच्छता अधिकारी त्याच्या टोटल 1+1, त्याच्यानंतर उपमुख्य स्वच्छता अधिकारी आणि सहाय्य सार्वजनिक आरोग्य अधिकारीमध्ये 2+2, सिटी प्रोग्राम मॅनेजरमध्ये 1, त्याच्यानंतर मेट्रिन आदी सेविकामध्ये 5+4 अशा वॅकन्सी. त्याच्यानंतर शिक्षण सेवामध्ये शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, क्रीडा अधिकारी आणि मुख्याध्यापक माध्यमिकमध्ये तुम्ही बघू शकता. अशा प्रकारच्या वॅकन्सी तुम्ही चेकआउट करू शकता. प्रशासकीय सेवामध्ये आणखीन खाली अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ विधी अधिकारी, सहाय्य माहिती जनचर अधिकारी, निम्नश्रेणी लघुलेखक मराठी इंग्रजी, सुरक्षा अधिकारी, सहाय्य सुरक्षा अधिकारी, समाज विकास अधिकारी याच्या अशा प्रकारच्या वॅकन्सी. सगळ्यात जास्त वॅकन्सी मला वाटतं इथं आपण चेकआउट करू शकतो. लिपिक टंकलेखकच्या 483+229 मंजूर आणि भरावयाच्या जागा तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर समूह संघटक टोटल 3+1, लेखा व लेखापरीक्षण सेवामध्ये लेखापाल, वरिष्ठ लेखापरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लेखा कनिष्ठ लिपिक परीक्षक, लेखापरीक्षकच्या अशा प्रकारच्या अपडेट, मंजूर पदे आणि रिक्त पदे तुम्ही बघू शकता. तांत्रिक सेवामध्ये कनिष्ठ अभियंता असेल, बाकी प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, प्रोग्रामर, कॉम्प्युटर ऑपरेटर, ड्राफ्टमन, आरेखनकाम, अनुकेक, भूमापक, ट्रेसर, वीजतंत्री, तारतंत्री, टेलिफोन ऑपरेटर आणि सिनियर प्लंबरच्या अशा प्रकारच्या वॅकन्सी तुम्ही इथं चेकआउट करू शकता. त्याच्यानंतर उद्यान सेवामध्ये उद्यान अधीक्षक आणि निरीक्षकच्या अशा प्रकारच्या 4+4 आणि 12+11. अग्निशमन सेवामध्ये अग्निशमन केंद्र अधिकारी, त्याच्यानंतर चालक, यंत्रचालक, बाकी त्याच्या रिलेटेड, अग्निशमन फायरमन, त्याच्यानंतर कायदेशीर ऑटोमोबाईल फायरमनच्या अशा प्रकारच्या वॅकन्सी. याच्यामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी तुम्ही इथं फायरमनच्या बघू शकता. आरोग्य सेवेमध्ये बघा पुन्हा फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माण अधिकारी, डेटा एंट्री ऑपरेटर, फिजिओथेरपिस्टच्या टोटल 2+2, औषध निर्माता 44 आणि 36. ज्या भरावयाच्या पदे आहेत तुमची एकूण मंजूर पदाचा विचार केला औषध निर्माण अधिकारी 44 मंजूर पदे आहेत आणि खाली 36 बघू शकता तुम्ही. डेटा एंट्री ऑपरेटर 2+1, सांख्यिकी अधिकारी 2+2, कुष्ठरोग तंत्रज्ञ 2+2, त्याच्यानंतर सिस्टर इंचार्ज 44+7, स्टाफ नर्स बघू शकता सर्वात जास्त दिसतं 150+136, ऑक्झिलरी नर्स 53+28, डायटिशियन 2+2, नेत्रचिकित्सक 2+1, क्षयत्रियन तंत्रज्ञ 7+6, प्रयोगशाळाचा 38, 29, ECG 10, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी 30 आणि 14 आणि हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रसी टेक्निशियन 1+1 असं तुमचं आरोग्य विभाग. त्याच्यानंतर खालीसुद्धा बघू शकता तुम्ही वेगळ्या आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या पोस्ट आणि त्याची एकूण मंजूर पदे. त्याच्यामध्ये व्हिक्टिनेस्ट कम रेटोग्रेफरच्या 1+1 आहे. नंतर ELHV 15+15, पब्लिक हेल्थ मॅनेजर 15+15. त्याच्यानंतर बाकीसुद्धा मानस उपचार असेल, ऑफिस असिस्टंट तथा मॅनेजर, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, क्रीडा पर्यवेक्षक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, TB हेल्थ व्हिजिटर, वरिष्ठ उपचारक पर्यवेक्षक, डाटा एंट्री ऑपरेटरच्या अशा प्रकारच्या वॅकन्सी तुम्ही इथं चेकआउट करू शकता. शिक्षण सेवेमध्ये पुन्हा आणखीन मुख्याध्यापक असेल, मुख्याध्यापिका, प्राथमिक शिक्षक असेल, बाकी त्यांच्या लँग्वेजनुसार तर त्याच्यासुद्धा वॅकन्सी तुम्ही इथं चेक करू शकता. म्हणजे अशा प्रकारची पूर्ण ही माहिती जनअधिकाराच्या अंडर मागवली गेलेली आहे. त्या टाकून विद्यार्थ्यांनी त्यांना अशा प्रकारची माहिती भेटली. तुमच्या एकूण लक्षात आलं असेल की थोड्या दिवसामध्ये आपल्याला यासुद्धा महानगरपालिकेच्या वॅकन्सी बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये आरोग्य सेवेचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये औषध निर्माण अधिकाऱ्याची एकूण रिक्त पदे 36 आणि भरावयाची म्हणजे मंजूर पदे 44 आपल्याला बघायला भेटतील. मला वाटतं महानगरपालिकेमध्ये आता जी चालू भरती याच्यामध्ये जवळपास आपल्याला 26 का काय एवढ्या फार्मसी ऑफिसरच्या जागा आहेत. त्याच्यानंतर जी भरती राबवली जाईल अमरावती महानगरपालिकेची त्याचीसुद्धा तुम्हाला जागा बघायला भेटतील औषध निर्माण अधिकारीच्या, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स आपल्याला एलिजिबिलिटी बघायला भेटलेला नाही. थोड्या दिवसामध्ये जर ॲड आली तर तुम्हाला त्याची नेक्स्ट अपडेट याच यूट्यूब चॅनलवरती भेटून जाईल. त्याचबरोबर या महानगरपालिकेसाठी तुम्ही प्रिपेअर करत असाल फार्मसी ऑफिसर या पोस्टसाठी, त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल, DMR असेल, तर यासाठी तुम्हाला गुगलवरती जाऊन PV थोरात टाईप करायचं आहे. टाईप केल्यानंतर अशा प्रकारची आपली ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल pvthorat.com. याला तुम्हाला क्लोज करायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. कुठल्याही प्रकारची फीस तुम्हाला यासाठी लागणार नाही. आतापर्यंत जवळपास 7 ते 8 ज्या महत्त्वाच्या टेस्ट सिरीज आहेत त्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही लॉग इन आणि रजिस्ट्रेशन करून ह्या टेस्ट सिरीज घेऊ शकता. त्याच्यानंतर DMRची भरती असेल, आरोग्य विभागाची भरती असेल,
त्याच्याबरोबर तुमचे जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, या एक्झामसाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला इथं स्टडी मटेरियल किंवा जे पुस्तकं लागणार आहेत ते सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आपली सर्व पुस्तकं, महत्त्वाच्या शॉर्ट नोट्सचे पुस्तकं असतील, MCQचे पुस्तकं असतील, ते सर्व तुम्हाला या वेबसाईटवरती अवेलेबल करून दिलेले आहे. तुम्ही इथून ते परचेस करू शकता. काही अडचण असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता. त्याच्यानंतर इथे अशा प्रकारे फार्मसिस्ट एक्झाम बुकमध्ये तुम्हाला पुस्तकं दिसतील. स्टडी मटेरियलमध्ये गेलात तर फार्मसिस्ट एक्झाम MCQ फ्री स्टडी मटेरियल अशा प्रकारचं सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या ज्याही अपडेट असतात ते तुम्हाला इथे मी ज्या आहे त्या PDF स्वरूपात अवेलेबल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ब्लॉगमध्ये सुद्धा अशी महत्त्वाची माहिती मी अपडेट करत असतो. आणि बाकी टेस्ट सिरीज तुम्हाला मी सांगितलंच आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. इथं तुम्हाला चूज करायचं आहे फार्माकॉलॉजी टेस्ट सिरीज, आरोग्य विभाग, फार्मासिस्ट फुल सिलेबस टेस्ट सिरीज तुम्ही सिलेक्ट करून खाली ही अशा प्रकारच्या टेस्ट सिरीज तुम्ही घेऊ शकता प्रॅक्टिससाठी, जेणेकरून येणाऱ्या DMARची भरती असेल, आरोग्य विभागाची भरती असेल, महानगरपालिकेची भरती असेल, जिल्हा परिषदेची भरती असेल किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जेवढे फार्मसी ऑफिसरच्या एक्झाम राबवल्या जातात तेवढ्या एक्झामच्या दृष्टिकोनातून ह्या टेस्ट सिरीज मी जे आहे ते तयार करून तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. तर आपली वेबसाईट लक्षात ठेवा pvthora.com. याच्यावरती तुम्हाला फ्युचरमध्ये सर्व महत्त्वाच्या गोष्टी भेटणार आहेत. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करा. कुठल्या प्रकारची फीस लागणार नाही. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जेही मटेरियल वेबसाईटवरती अवेलेबल आहे ते तुम्ही फ्रीमध्ये ॲक्सेस करू शकता. तर आतापर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर आयडियल फार्मसी कोचिंग हे आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे. इथे तुम्ही जॉईन करू शकता. आतापर्यंत 11,000 11,500च्या आसपास विद्यार्थ्यांनी याला जॉईन केलेलं आहे. सर्व महत्त्वाचे अपडेट घडामोडी तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती मी देत असतो. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी मला या टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती जॉईन करू शकता. पण आजच्या फक्त एवढंच. भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.